भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धोदनाने निरोप पाठविला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला, परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही. तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यांसह ते पित्याच्या घरी जायला निघाले. आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्याचे सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यात त्यांना शब्द सापडेना. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता, तरी आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला. आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोदन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला. हे अद्भुत परिवर्तन आहे. दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे. घरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोदन घाईघाईने गेला व भगवंताला म्हणाला, तू माझ्या नावाला असा काळीमाग का फासतोस? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही काय? भगवंत उत्तरले, ही माझ्या संघाची प्रथा आहे. मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवीत. पतिविरहाच्या 7 वर्षांच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशवपन केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्ये आणि अलंकार यांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असते. खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता. तुझा पिता शुद्धोदन नव्हे. राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे. सोने, रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्या इतका आणि जतन करून ठेवण्या इतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोदनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले.